नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या जीवाला म्हणते ते आपले पर्सनल फोटो कुठून आलेत काही माहीत नाही, परंतु ते फोटो सगळ्यांसमोर आलेत, सर्व सत्य सर्वांना कळालं। पण हेच सत्य इतके दिवस आपण आपल्या पार्टनरला का नाही सांगू शकलो हेच तर मला कळत नाहीये। जीवा, आपण केव्हाच मूव ऑन झालो आहोत, पण आपण आपल्या पार्टनरला का नाही सांगू शकलो? जीवा म्हणतो, काव्या मला तुला हेच सांगायचं आहे, आपण आपल्या पार्टनर्सला हे सत्य सांगू शकलो नाही। एकेकाळी आम्ही आमच्या नात्यात होतो, परंतु आता तसं काही नाहीये। आमचं तुमच्यावर प्रेम आहे हे सत्य आणि हे गोड शब्द आपण आपल्या पार्टनरला सांगू शकलो नाही, परंतु 16 डिसेंबर या दिवसाने हे सगळं काही घडवून आणलं आहे आणि हे सगळं काही या 16 डिसेंबरमुळेच घडलं आहे। आपल्या पार्टनर्सला हे सत्य कळालं आहे, परंतु या सगळ्यानंतर आपले पार्टनर्स दुखावले गेले आहेत, त्यांना वेळ लागेल, परंतु शेवटी काव्या हे सत्य जगासमोर आलंय आणि आपल्या मनावरचा भार उतरलाय काव्या। आणि काव्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपले गुरुजी सगळं नीट सांगत नसतात, म्हणजे कुठलीच गोष्ट फोडून सांगत नाहीत। ते एक सांगतात, आपल्याला दुसरंच वाटतं आणि घडतं तिसरंच। त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष कर। रम्याच एकही बोलली आहे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि या सगळ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। आता कुठे काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं आणि हे पाहून जीवालाही बरं वाटतं। जीवा म्हणतो, हसली बाबा एकदाची, पण या सगळ्याचे मी दादाकडून एक्स्ट्रा पैसे घेणार आहा। तर आता काव्या म्हणू लागते, एक गप रे, असं तू काहीही करणार नाहीयेस। तर जीवा पुढे म्हणतो, आमचा एक ऑफिसमधला मित्र होता, त्याच्याकडून मी ऐकलं होतं तो जापनीज शिकत होता। योशुको बद्दल मी त्याच्याकडून ऐकलं होतं। काव्या म्हणते, एक मिनिट, काय योशुको म्हणजे काय असतं हे? तर जीवा म्हणतो, योशुको म्हणजे हेच असतं, आपल्याला जे हवंय ते मिळाल्यात जमा आहे असं वागणं आणि असं स्वतःच्या मनाची समजूत घालणं म्हणजे योशुको। तर काव्या म्हणते, म्हणजे जीवा नक्की तुला काय सांगायचंय? तर जीवा म्हणतो, मला तुला हेच सांगायचंय की पुढे आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे ती गोष्ट आपण आत्ताच मिळवली आहे, ती आपल्या सोबतच आहे अशी मनाची समजूत घालणं आणि असं मानणं म्हणजेच योशुको। म्हणजे काय असतं, जे होईल तेव्हा मी खुश होईन, त्यापेक्षा मी आत्ताच खुश आहे, कारण मला माहीत आहे मला जे हवंय तेच होणार आहे, अशी मनाची भावना निर्माण करणं म्हणजेच योशुको। आता तरी तुझ्या लक्षात आलं असेल ना काव्या, हा कॉन्फिडन्स म्हणजे नशिबाचे तारे वारे हातावरच्या रेषा यांनाही वळण बदलायला भाग पाडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशक्य लव्ह स्टोरी शक्य करण्यास भाग पाडतो। आता हे ऐकल्यानंतर काव्या खुश होते आणि म्हणते, क्या बात आहे जीवा, खरंच भारी आहे तुमचा योशुको। म्हणजे आता मला असं वागावं लागेल की माझी आणि पार्थची लव्ह स्टोरी पूर्ण झाली आहे, म्हणजेच पार्थ मला मिळाले आहेत असंच मला वागावं लागेल ना, यालाच योशुको म्हणतात ना? तर जीवा म्हणतो, करेक्ट, अगदी बरोबर आहे, तुला असंच वागावं लागेल, तरच तुला तुझं प्रेम लवकरच मिळेल। मी सुद्धा अगदी तसंच वागत आहे, म्हणजे माझ्या वागण्याचा कोणाला बालिशपणा वाटत असेल, सगळी नाटकं वाटत असतील, परंतु आता सिरियसली राहायचंच नाही। खरं सिरियसनेस हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून काढून टाकला आहे। खूप वागलो मी सिरियसली, परंतु आता कोणतीही गोष्ट सिरियसली घ्यायचीच नाही। सगळं काही घडून गेलं आहे आणि सगळं काही आपल्या मनासारखं घडत आहे, असंच वागायचं आहे। मी असंच वागत असतो, मला असं वाटत असतं की नंदिनी येत आहे, ती येईलच आणि मला म्हणेल, बस झालं जीवा, आता हा दुरावा नको आहे, आणि ती आपलं प्रेम व्यक्त करेल। जीवा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, चला आता आपण इथून आपल्या घरी जाऊयात, असं ती बोलेल आणि हे असं होणारच आहे अशी मी माझ्या मनाची समजूत घातली आहे आणि मी असंच मानतोय की नंदिनी लवकरच तिचं प्रेम व्यक्त करेल। कुठलेही निगेटिव्ह विचार मी मनात आणायचे सोडून दिले आहेत। आता काव्या टाइम पाहते आणि जीवाला म्हणते, जीवा 11:11 मी फोन ठेवते, असं म्हणत काव्या घाईघाईने फोन ठेवते आणि हात जोडत देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा, पार्थ माझे आहेत, मी त्यांची आहे आणि या सगळ्यामध्ये माझं त्यांच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि या सगळ्यात मी त्यांना माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। मी आमच्या प्रेमासाठी कोणाचंही भाकीत खरं ठरू देणार नाही, आमच्या प्रेमापेक्षा कोणाचं भाकीत मोठं ठरू देणार नाही। आता काव्याचं आपल्यावर किती प्रेम आहे, काव्या आपल्या प्रेमासाठी काय काय करू शकते, हे सगळं काही पार्थला कळालेलं असतं। आता पार्थ काव्याशी काही न बोलता मागच्या पाऊल मागे टाकत तिथून तो निघून जातो
इकडे काव्या मात्र पार्थ आपल्यासोबत आयुष्यभर असावा आणि पार्थची साथ आपल्याला आयुष्यभर मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मोहितेंच्या घरी आता जीवा आणि गुड्डू दोघंही शेकोटीचा आनंद घेत असतात. आणि हा शेकोटीचा आनंद घेत असताना जीवा आईस्क्रीम खात असतो. तर गुड्डू जीवाला म्हणतो, जीवा भैया तुम्हाला तर खरंच प्रणाम करायला पाहिजे. अहो काय तुम्ही खोटं बोललात आणि तुमचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करताय खरंच. तर जीवा म्हणतो करावं लागतं. तर गुड्डू म्हणतो तुमच्यासारखं मला जर जमलं असतं ना तर मी 2 मिनिटात माझ्या पिंकीला मनवलं असतं, तिला समजावलं असतं. तर जीवा गुड्डूला म्हणतो लकी आहेस बाबा, 2 मिनिटात तुझी पिंकी तुला समजू शकते, परंतु आमची चकाचक बाई समजून घेणं अशक्य आहे. 2 मिनिटात तिच्या चेहऱ्यावर स्माईल येणं सुद्धा शक्य नाहीये आणि तुझी पिंकी ती मात्र वेगळीच आहे. तर आता गुड्डू म्हणू लागतो होईल जीवा भैया, सगळं काही होईल. प्रेमाची ताकदच हे सगळं काही तुम्हाला मिळवून देईल. तर गुड्डू जीवाला म्हणतो जीवा भैया तुमचं शरीर काय सिमेंटचं बनलेलं आहे का, म्हणजे तुम्हाला थंडी वगैरे लागत नाही का. तर जीवा म्हणतो अरे भाई कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कुळ आहे आणि बॉडी ही मुंबईची आहे. तुला सांगू का गुड्डू, आमच्या घरात मी असा एकटाच आहे की ज्याचा आणि थंडीचा काहीही संबंध नाही. घरात सर्वजण थंडीने कुडकुडत असतात, परंतु आपल्याला मात्र थंडीचा काहीही फरक पडत नाही. खरं सांगायचं का, ज्यावेळी थंडीचे दिवस सुरू होतात त्यावेळी देशमुखांच्या घरात सर्वच जण दरवाजा बंद करून हीटर लावून असे ब्लँकेट घेऊन कुडकुडत असतात, परंतु मी मात्र मला काहीही फरक पडत नाही. कारण मी मात्र अक्काच्या अक्का आईस्क्रीमचा डबा संपवत असतो असा एकटाच बसून. बाकी सर्वजण असे थंडीने कुडकुडत असतात. तर गुड्डू जीवाला म्हणतो जीवा भैया कमाल आहे तुमची. 1 मिनिट जीवा भैया मला सांगा, तुम्हाला जर थंडी वाजतच नाहीये मग तुम्ही थंडी येण्याचा तो ब्लॉग का बनवलात. तर जीवा म्हणतो कसं आहे ना गुड्डू, जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला तसं करावंच लागतं. म्हणजे बघ, मी जर मला थंडी वाजते असं सांगितलं नसतं तर नंदिनीने मला ब्लँकेट दिलं असतं का, नाही ना. मग मला त्यासाठीच हे सगळं काही करावं लागलं. गुड्डू म्हणतो पण जीवा भैया तुम्ही खोटं बोलायला नको होता, कारण पिंकी नेहमी बोलते की खोटं बोलणं हे चुकीचं असतं. तर आता जीवा म्हणू लागतो झूठ ही झूठ नाही होता है, झूठ से किसी का घर बरसता है तो वो झूठ नहीं होता है. असं म्हणत जीवा आता गुड्डूला समजावत असतो. आणि गुड्डू तुला सांगू का, तसंही मी विक्रम देशमुख यांचा मुलगा आहे. माझे वडील आहेत ना विक्रम देशमुख, त्यांनी हाताला असा उकडलेला बीट लावला होता आणि घरात आईला सांगितलं होतं की मला लागलं आहे, मी पडलो आहे. तुला माहीत आहे का, हे सगळं काही ज्यावेळी कळालं त्यावेळी माझ्या आईचा राग शांत झाला होता. मग विचार कर, मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे आणि मी हे सगळं काही का करतोय याचं उत्तर एकच आहे, नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी. नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी मला हे सगळं काही खोटं वागावं लागत आहे. गुड्डू एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि त्याचवेळी तिथे नंदिनी आई आलेली असते. आता नंदिनीने जीवा आणि गुड्डूचं बोलणं ऐकलेलं असतं. नंदिनी आता जीवावर चिडते आणि म्हणू लागते पण मी तुम्हाला अजिबातच माफ करणार नाही. आता ज्यावेळी जीवा नंदिनीला पाहतो तेव्हा मात्र घाबरून गेलेला असतो, कारण नंदिनी जीवावर खूप चिडलेली असते. आता मात्र जीवाला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता जीवाने काव्याची समजूत काढलेली असते आणि तिला सुद्धा कळालेलं असतं की आता मुळू रडत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि म्हणूनच तिने झडप घातलेली असते, ते म्हणजे वसू आत्या आणि रम्याच्या रूमच्या दिशेने. आता ती रूमचा दरवाजा उघडते आणि रूमच्या बाहेर उभी असते. आता वसू आत्यांना जाणीव होते की कोणीतरी आपल्या रूममध्ये आला आहे. वसू आत्या रम्याला आवाज देतात आणि म्हणतात रम्या अगं उठ ना, आपल्या रूममध्ये कोणीतरी आला आहे, प्लीज लाईट ऑन कर. आता रम्याच्या वेळी लाईट ऑन करते आणि पाहते तर समोर काव्या भूतासारखी उभी असते. आता मात्र वसू आत्या आणि रम्या दोघेही घाबरून जातात. तर रम्या मोठ्यानेच म्हणते काव्या. वसू आत्या म्हणतात तू तू इथे काय करतेस. आता काव्या स्माईल करते आणि धावतच पुढे म्हणते अरे हाय असं म्हणत त्या दोघींच्या मध्ये जाऊन बेडवर बसते आणि म्हणू लागते काय मग कशा आहात तुम्ही दोघी, खरंच तुमचा बेड किती छान आहे, किंग साईज बेड आहे, मला घेता का तुम्ही इथे. रम्या म्हणते तू इथे. तर काव्या म्हणते हो मग काय झालं, मी सुद्धा तुमच्यासोबत इथे झोपू शकते हो की नाही आमची काळी मांजर. वसू आत्या म्हणतात अगं ए. तर त्यानंतर काव्या रम्याला म्हणते आणि ही आमची बिघडलेली सिनेमन कॉफी आणि मी कधीही न विझणारी फुलभाजी. कसं वाटलं कॉम्बिनेशन, आवडलं असेल ना. तर वसू आत्या म्हणतात काव्या अगं काय चाललंय. रम्या म्हणते काव्या तुझ्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झालाय का, तुझं डोकं जाग्यावर नाहीये का.
तू बरी आहेस ना काव्या, की पार तुला मिळणार नाही या दुःखात वेड लागलाय तुला? तर रम्याला वसुआत्या म्हणतात, रम्या अगं कसं आहे ना, तू ज्यावेळीपासून हिला सांगितलंयस ना की तिला तिचा पार्थ मिळणार नाही, तेव्हापासून मला तरी वाटते की तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तर काव्या म्हणते, आत्याबाई. तर आता वसुआत्या काव्याला म्हणतात, हो झालाय तुझ्या डोक्यावर परिणाम. तर काव्या म्हणते, ठीक आहे, स्वतः जर आत्याबाईच म्हणत असतील की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय तर झालाय, मग बघायचंय का तुम्हाला? आता मात्र रम्या आणि वसुआत्या यांना तर काहीच कळत नसतं. काव्या त्यांना काही कळायच्या अगोदरच त्या दोघींच्याही खांद्यावर हात टाकते आणि काव्या त्या दोघींनाही अंगात आल्यासारखं असं काही गरागर फिरवते. त्यामुळे वसुआत्यांना तर आता चक्कर येऊ लागते. इकडे आता रम्या सुद्धा चांगलीच भिरभिरलेली असते. रम्या म्हणते, अगं काव्या काय करते, सोड ना. परंतु काव्या काही त्या दोघींनाही सोडत नाही. मला वेळ लागलाय ना, मग बघाच असं म्हणत त्या दोघींनाही चांगलाच धडा शिकवते. आता वसुआत्या म्हणू लागतात, काव्या अगं बस, माझं डोकं गरगरायला लागलंय. तर काव्या म्हणते, हो का, पण तुम्हीच तर म्हणालात की मला वेळ लागले. पण कसं आहे ना रम्या, हा तुमचा गैरसमज आहे. आता मी वेळ लावणार आहे. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. रम्या विचारते, कोणाला? तर काव्या म्हणते, पार्थ देशमुखांना. आता मात्र रम्या चिडते आणि म्हणू लागते, आई बघितलंच काही काय बोलते. तर काव्या म्हणते, काय झालं, तुम्हा दोघींनाही ऐकू आलं नाहीये का मी काय म्हणाले? मी वेळ लावणार आहे आणि तेही पार्थ देशमुखांना. तर काव्या रम्याला म्हणते, काय ग, काय वाटलं तुला? तू मगाशी मला जे काही बोललीस त्यामुळे हे काव्या बिथरून जाईल, लगेच हार मानेल, असं तुला वाटलं होतं का? पण तसं काहीही होणार नाही. मला माझी भविष्यवाणी सांगितली होतीस ना, पण हो, तसं काहीही होणार नाही. कारण तुझी ही भविष्यवाणी खरी ठरणार नाही रम्या. तू मला गुरुजींचं भाकीत सांगितलं, पण बघू आता गुरुजींचं भाकीत खरं ठरतं की माझं प्रेम खरं ठरतं. खरं तर हे सगळं काही येणारा काळच ठरवेल आणि येणारा काळच तुला दाखवेल की नक्की काय सत्य आहे. पण रम्या, तुला लग्न करायचंय ना? आता रम्या खुश होते आणि काव्याकडे पाहते. तर काव्या म्हणते, होईल, तुझंही लग्न होईल. आता मी तुला भविष्यवाणी सांगते, तुझं लग्न होईल, परंतु त्या अगोदर पार्थचं होईल. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. रम्या म्हणते, काय? तर काव्या म्हणते, हो, तुझ्या लग्ना अगोदर पार्थ देशमुखांचं लग्न होईल. तर रम्या विचारते, कोणासोबत? काव्या म्हणते, माझ्यासोबत. अगं एक गोष्ट विसरलीस का? पहिलं लग्न हे बळजबरीने मनाविरुद्ध झालं होतं, परंतु आता लग्न थाटामाटात वाजत गाजत अगदी मी या घरात माप ओलांडून परत एकदा या घरची सून म्हणून येणार आहे, असं म्हणत आता काव्या रम्याच्या ड्रॉवरमधील एक फाईल घेते आणि तिचा गोल करत आपणच मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करते आणि वसुआत्यांच्या कानात येऊन शुभमंगल सावधान असं मोठ्याने म्हणते. आता मात्र दोघेही बिथरून गेलेले असतात. आता इकडे काव्याने दोघांचीही पळताभुई थोडी करून सोडलेली असते. दोघांनीही काय करावं काहीच कळत नसतं. दोघेही एकमेकींकडे पाहत असतात. आता काव्याचा हा कॉन्फिडन्स पाहून दोघींनाही घाम फुटलेला असतो. आता काव्याचा तो आवाज ऐकून इकडे वसुआत्या चिडतात आणि म्हणतात, गप ग. तर काव्या म्हणते, असेच सूर रम्या तुझ्या कानात घुमतील आणि हळूहळू आमच्यामधला अंतरपाठ युनिव्हर्स दूर करेल आणि मग मी देशमुखांची बायको होईल. मग माझी आरू, माझी बहीण पार्थ देशमुखांचे शूज लपवेल आणि मग पार्थ देशमुख त्या बदल्यात तिला 5,000 रुपये देतील. पण ते पैसे पार्थ देशमुख नाही देणार. कोण देणार बोल बघू? रम्या म्हणते, कोण? तर काव्या म्हणते, अगं रम्या, तू देणार आहेस, कारण हे पैसे तुलाच द्यायचे आहेत. बघ, मी जसं सांगते ना तसंच क्रमाने सगळं काही घडणार आहे. मी जे काही बोलते ते लिहून ठेव. या फाईलमध्ये कागद असतीलच, लिहून ठेव. सगळं काही तसंच क्रमाने घडणार आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये रम्या. आता काव्याची ही भविष्यवाणी ऐकून रम्या आणि वसुआत्या या दोघींचीही झोप उडालेली असते. तर काव्या पुढे म्हणते, अरे एक सांगायचंच राहून गेलं, तशीही मी तुमची झोप उडवलीच आहे, तरी सुद्धा गुड नाईट, असं म्हणत काव्या हसतच तिथून निघून जाते. आता खरंच रम्याची मात्र झोप उडालेली असते. आता काव्याची भविष्यवाणी ऐकून वसुआत्या आणि रम्या या दोघींनाही चांगलाच घाम फुटलेला असतो. तर वसुआत्या म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. हिचा हा अवतार पाहून मला तर धडधडायला लागलाय का रम्या? खरंच गुरुजींची भविष्यवाणी खरी होईल ना की हिची? तर रम्या म्हणते, आई. वसुआत्या म्हणतात, रम्या ग, हो ना, हिने केवढी मोठी भविष्यवाणी सांगितली आणि मला तर आता काहीच कळत नाहीये की नक्की कोणाची भविष्यवाणी खरी ठरेल. आता मात्र आईचं सुद्धा असं कॉन्फिडन्स गेलेला पाहून रम्या पूर्णपणे घामाघूम झालेली असते. रम्या घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
जीवासुद्धा घाबरून जातो, कारण जीवाचं हे बोलणं इथे नंदिनीने ऐकलेलं असतं. आता नंदिनी जीवावर खूप चिडलेली असते. आता नंदिनी समोर येताच जीवा थंडी वाजण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, खरंच खरंच खूप थंडी वाजते असं म्हणत जीवा ब्लँकेट घ्यायला जातो. तर नंदिनी तो ब्लँकेट ओढून घेते आणि म्हणू लागते, इकडे द्या, तुम्हाला थंडी वगैरे काहीही वाजत नाहीये, थंडी वाजते हे नाटक करताय आणि इथे आईस्क्रीम खाताय. तर जीवा म्हणतो, आईस्क्रीम नाही नाही, हे माझं नाही, हे याचं आहे असं म्हणत जीवा आता आईस्क्रीमचा डब्बा गुड्डूच्या हातात देतो. गुड्डू म्हणतो, हे माझं आहे. तर जीवा म्हणतो, हो तुझंच आहे. तर त्यानंतर नंदिनी म्हणते, खोटं बोलू नका, मला सगळं काही माहीत आहे. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला ओळखत नाहीये का? अख्ख्या जगाला तुम्ही फसवत असाल. तू ब्लॉक केला ना थंडीचा, त्यामुळे सर्वजण फसत असतील, पण मी फसणार नाही, कारण मी तुम्हाला ओळखते. आता एवढं सगळं खोटं बोलून महाभारत घडलं आहे, तरीच तुम्हाला खोट्याचाच हात धरायचा आहे का? तर जीवा म्हणतो, असं काही नाहीये नंदिनी, पण मी जर तुला सांगितलं असतं की मला थंडी वाजते, मला ब्लँकेट दे, तर तू मला दिला असतास का? अगं मी तो ब्लॉग बनवला आणि म्हणूनच तुला माझी काळजी वाटली, म्हणूनच तुला मला ब्लँकेट द्यावासा वाटला आणि त्यासाठीच काळजीपोटी तू मला ब्लँकेट दिलायस. तर आता नंदिनी म्हणते, माझीच चूक झाली, मी तुमची काळजी केली, पण आता अजिबात नाही. आता तुम्ही कितीही काही प्रयत्न करा, पण मी तुमची काळजी घेणारच नाही. आता तर तुम्ही थंडीने कुडकुडलात तरी सुद्धा मी तुम्हाला ब्लँकेट देणार नाही. तर जीवा म्हणतो, अगं नंदिनी. तर आता गुड्डू नंदिनीची बाजू घेत म्हणतो, नंदिनी भाऊजी, तुम्ही अगदी योग्य करत आहात. आता जीवा भैया चुकले आहेत, त्यांची चूक आहे. मी सांगू का, तुम्ही यांना ब्लँकेट देऊच नका, तुम्ही यांना ब्लँकेट देऊच नका, मी तुमच्या सोबत आहे. आता नंदिनी गुड्डूने गुंडाळलेला ब्लँकेटही काढून घेते आणि गुड्डूचा तोल जातो. तर त्यावेळी जीवा त्याला सावरतो. आता गुड्डूला जीवाने सावरलेलं असतं आणि जीवा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी चांगलीच चिडलेली असते. आता नंदिनी ब्लँकेट घेऊन तिथून निघून जाते. तर इकडे गुड्डू जीवाला म्हणतो, ए जीवा भैया, तुमच्यामुळे मला सुद्धा आता रात्रभर थंडीत कुडकुडावं लागणार आहे, मला सुद्धा ही थंडी सहन करावी लागणार आहे. आता मात्र गुड्डू तिथून निघून जातो. जीवाला खूप वाईट वाटत असतं की आपलं सत्य नंदिनीसमोर आलं आणि आता नंदिनीला मनवणं किती कठीण आहे हे जीवाला चांगलंच माहीत असतं. जीवाला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरी आता काव्याचा अभ्यास झालेला असतो. काव्या पाहते तर 12:30 झालेले असतात. काव्यामध्ये म्हणजे फायनली संक्रांतीचा दिवस सुरू झालाय. बोकुडी, आपण एक काम करूया, उद्या आपण पुरणपोळी, तिळाची वडी आणि सगळं काही पार देशमुखांच्या आवडीचं बनवूया, म्हणजे पार देशमुखांना ते सगळं काही आवडेल. मग त्यांना कळेल त्यांची ही फिसकारलेली माणसं त्यांच्यासाठी काय काय करू शकते, त्या प्रेमासाठी ती काहीही करू शकते, हे पार देशमुखांना कळायलाच हवं, हो की नाही बोकुडी? आपण उद्या सगळं काही देशमुखांच्या आवडीचंच बनवायचं आहे असं म्हणत काव्य खूप खुश असते आणि ती बोकुडीशी गप्पा मारत असते. आणि हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. काव्याचं ते बोलणं ऐकून पार्थलाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे मोहितींच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, जीवाने आता ब्लॉग बनवायला सुरुवात केलेला असतो. जीवा लाईव्ह येतो आणि म्हणू लागतो, सगळ्या फॅन्सना मी एवढंच सांगेल, जेवढा वेळ मिळेल ना तेवढा वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या. आता हे सगळं काही नंदिनी बाल्कनीतून पाहत असते. जीवा लाईव्ह आहे हे ज्यावेळी नंदिनीच्या लक्षात येतं त्यावेळी नंदिनी आपला मोबाईल घेते आणि त्यामध्ये जीवाचं बोलणं ऐकू लागते. तर इकडे जीवा म्हणू लागतो की कसं असतं ना, की जोपर्यंत आपण आपल्या कुटुंबासोबत असतो त्यावेळी आपल्याला आपल्या कुटुंबाची किंवा कुटुंबातील माणसांची किंमत कळत नसते, परंतु ज्यावेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आईने मायेनेच डोक्यावरून हात फिरवलेला असतो. आईने केसांमध्ये केलेली ती तेलाची चंपी, तर बाबांनी मारलेली मिठी आणि घरात आवडीचं पिठलं भाकर असतानाही दादासोबत चिकन खाण्याचा केलेला प्लॅन, हे सगळं काही मी मिस करतोय, खूप मिस करतोय. मी आज माझ्या कुटुंबाला मिस करतोय, माझ्या माणसांना मिस करतोय. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनीला वाईट वाटतं. तर जीवा म्हणू लागतो, उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत हा सण आम्ही खरंच खूप एन्जॉय करायचो. मी आणि पार्थ दादा आम्ही दोघंही पतंग उडवायचो आणि छोट्या युगला, माझ्या छोट्या भावाला आम्ही फिरकी धरायला लावायचो. तो बिचारा फिरकी धरायचा आणि आम्ही दोघंही पतंग उडवायचो. धारदार मांजाने आमची बोटं कापायची, मग आई हळदीने आमच्या बोटांना फुंकर मारायची आणि मग काय पुन्हा एकदा आम्ही पतंग उडवायला सुरुवात. मग आईने जायफळ घालून केलेल्या पुरणपोळींचा तो घमघमाट, तो सुगंध, जाता येता तोंडात कोंबलेला तो तिळगूळ, सगळं काही मिस करतोय मी. खरंच त्या आठवणी, सगळ्या गोष्टी माझ्या अजूनही लक्षात आहेत आणि यावर्षी हे काहीच करता येणार नाही आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटते, खूप मिस करतोय या सगळ्या गोष्टी मी.
मला माझ्या कुटुंबाची खरंच खूप आठवण येते. आता जीवाचं हे बोलणं, जीवाचा तो ब्लॉग पाहून इकडे नंदिनीचेही डोळे पाणावतात, तर दुसरीकडे जीवाचेही अश्रू अनावर झालेले असतात. जीवा रडतच म्हणू लागतो की हो, खरंच मी माझ्या कुटुंबाला खूप मिस करतोय. आई, बाबा, दादा, युग, मिथुनदा सगळ्यांना मिस करतोय. खरंच मला खरंच खूप आठवण येते. तुम्ही सर्वजण हा ब्लॉग पाहत असाल ना, तर खरंच मी तुम्हाला एवढंच सांगेन, मला तुमची खूप आठवण येते. हे बोलत असताना जीवाचे अश्रू अनावर झालेले असतात. जीवा स्वतःला कंट्रोल करतो आणि म्हणतो, चला बाय बाय, भेटूया नंतर. असं म्हणत जीवा आपला ब्लॉग तिथेच संपवतो. परंतु जीवाच्या मनातील घालमेल, जीवाचे ते ओघळणारे अश्रू नंदिनीपर्यंत पोहोचलेले असतात. नंदिनीलाही खूप वाईट वाटतं की आपल्या प्रेमासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबापासून जीवा दूर आहे. आज या वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला सण, परंतु हा सण तो आपल्या कुटुंबासोबत साजरा न करता असा माझ्यासाठी घराबाहेर असणार आहे, हे नंदिनीला अजिबातच आवडलेलं नसतं. तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आता इकडे जीवा पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी, स्वतःच्या घरी परतलेला असतो. आता जीवा एकटाच नसतो, तर त्याच्यासोबत नंदिनी सुद्धा असते. आता नंदिनी ज्यावेळी आपल्या घराजवळ येते, घर पाहते, त्यावेळी नंदिनीचे डोळे पाणावतात. आता जीवा नंदिनीला हात देण्यासाठी हात पुढे करतो आणि म्हणतो, चकाचक बाई, माझ्या सांगण्यावरून तुम्ही इथे आलात ना, मग दे ना माझ्या हातात हात. परंतु नंदिनी जीवाच्या हातात हात न देता एक एक पाऊल पुढे येत आपलं घर अगदी डोळे भरून पाहत असते. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, आज आपण कोणालाही न सांगता आपल्या घरी आलो आहोत, कोणालाच काही कळवलं नाही. तर नंदिनी म्हणते, आपल्या घरी येण्यासाठी कोणाला काही कळवायची काय गरज आहे. आता नंदिनीने हे घर आपलं मानलं आहे हे ऐकूनच जीवाला खूप बरं वाटत असतं. तर त्याचवेळी पार्थ आणि काव्यासुद्धा तयार होऊन आलेले असतात. सगळ्यांनी काळे कपडे आणि मकर संक्रांतीचे गोड दागिने गळ्यात घातलेले असतात. आता ज्यावेळी पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदिनीला पाहतात, त्यावेळी त्यांनाही खूप आनंद होतो. तर आता पार्थ मोठ्यानेच म्हणतो, जीवा आणि नंदिनी तुम्ही? तर काव्या म्हणते, ताई आणि जीवा तुम्ही आलात. आता मात्र सर्वजण खूप खुश होतात. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ सर्वजण एकत्र आलेले असतात आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मानिनीताई देवाकडे प्रार्थना करत म्हणतात, देवा, आज माझ्या मुलांना मी एवढं खुश पाहते आहे, त्यांच्यातील अबोला लवकरच दूर होऊ देत. देवा, या तिळातील ऊब आणि गुळातील गोडवा यांच्या नात्यातही येऊ देत. तर आता नंदिनी पार्थला तिळाचं लाडू देते आणि म्हणू लागते, तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड बोला. तर आता पार्थ म्हणू लागतो, तुमचं नातंही या लाडवाप्रमाणे असंच घट्ट असू देत. तर आता मानिनी काकू म्हणतात, अगं बाई. तर आता त्यावर जीवा आणि पार्थ एकत्रच म्हणतात, काय गोड दिसतायत माझ्या सुना. आता मानिनी काकूंची नक्कल केलेली असते. मानिनी काकू म्हणतात, अरे गदड्यांनो. तर आता पार्थ आणि जीवा म्हणतो की आम्ही दोघं कसे दिसतोय. तर मानिनीताई म्हणतात, तुम्ही सुद्धा खूप गोड दिसताय. आता ही मकर संक्रांत या नात्यामध्ये कितपत गोडवा घेऊन येईल की ह्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा रम्या आणि वसुहत्या वादळ निर्माण करतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.